नमस्कार. मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आपण बघताय पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया 2025 स्टेट 3 याच अनुषंगाने आपण मागील 29 ऑक्टोबर 2 दिवस सलग 28 आणि 29 ऑक्टोबर मुंबईपासून लढा सुरू केला आहे. मग त्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील अनेक प्रश्न असतील, त्यासोबतच मुंबई लढा असेल, नागपूर लढा असेल, त्यामधल्या कालावधीमध्ये आपण तब्बल 2 महिने प्रत्येक आस्थापना जिल्हा परिषद असेल, त्यासोबतच खाजगी शैक्षणिक संस्था असतील, त्यासोबतच आदिवासी विकास विभाग असेल, नुकताच 3 डिसेंबर 2025 रोजी समाज कल्याण विभाग असेल, या सर्व विभागाकडे पाठपुरावा करतोय. आणि नुकतीच आपल्या नागपूर लढ्यानंतर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु अनेकांचे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्याच धर्तीवर आपण आयुक्त कार्यालयात या प्रॉब्लेम्सविषयी ज्यांनी नजरचुकीने काही समांतर आरक्षणावर यस केलं होतं, अशांचे प्रॉब्लेम सोडवलेत. काही जणांचा CGPA असा फॉर्म्युला याच्यावरती प्रॉब्लेम्स आले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, त्यानंतर छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, त्यानंतर राष्ट्रसंत गाडगेबाबा विद्यापीठ नागपूर, त्यानंतर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, अशा अनेक विद्यापीठांमध्ये डिग्रीचे प्रॉब्लेम्स म्हणजे पदवी प्रमाणपत्राचे प्रॉब्लेम्स येत होते. मी स्वतः ग्राउंड लेवलवरती वर्क करून नांदेड विद्यापीठ असेल, नागपूर विद्यापीठात आपल्या अनेक प्राध्यापकांच्या माध्यमातून जे आपण युवा विद्यार्थी असोसिएशन KG to PG म्हणजेच MPSC असेल, शिक्षक भरती असेल, अनेक विषयांवरती सारथी बार्टी महाज्योती, TRTI अमृत या चारही स्वायत्त संस्था म्हणजेच PhDच्या फेलोशिप आदी छात्रवृत्ती याच्यावरती काम करत असल्यामुळे आज शिक्षक भरतीला फायदा होतोय. तर अनेक विद्यापीठात आपल्याला पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्या विद्यापीठातल्या त्या कार्यक्षेत्रातल्या आपल्या अभियोग्यताधारकांना मदत होतीये. या माध्यमातून आपण त्यांचे प्रश्न सोडवतोय. तरी आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने पवित्र पोर्टलला मुदतवाढ देण्यात यावी. अनेक बांधव यापासून अनभिज्ञ होते. अनेकांचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. तर ह्या प्रॉब्लेम्सपासून मुक्ती मिळावी आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि या शिक्षक भरती प्रक्रियेपासून आपण वर्षानुवर्ष अभ्यास केलाय आणि त्यापासून कुणीही नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये, हा मुख्य हेतू हा हेतू घेऊन आपण नोंदणीस मुदतवाढ मागण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती लवकरात लवकर आपली मागणी यशस्वी होईल. दुसरी बाब, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाठपुराव्यासाठी आपण बघताय टेलिग्राम ग्रुप असेल, आपला यूट्यूब चॅनल असेल, याच यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक पाठपुराव्यासाठी केवळ युवा विद्यार्थी असोसिएशन, ही गोष्ट गर्वाने नाही तर अभिमानाने नक्कीच सांगेल, कारण माझी 36 जिल्ह्यातील युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम अगदी झपाटल्यासारखं काम करते. राज्यामध्ये 4 मुख्य ATC आहेत आदिवासी विकासची आणि त्या अंतर्गत चालणारे 30 प्रकल्प आहेत. ते केवळ युवा विद्यार्थी असोसिएशन आणि केवळ हीच टीम आपली पोहोचली आहे. मग ती अमरावती, नाशिक अपर आयुक्त कार्यालय असेल, म्हणजे अर्थातच ATC, त्यासोबत नाशिक ATC असेल, ठाणे ATC असेल, तर ह्या टीम कार्यरत आहेत. नुकतेच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी आपण नुसते आंदोलन नाही केले, तर पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी मुंबईची टीम युवा विद्यार्थी असोसिएशन आणि पुण्याची टीम युवा विद्यार्थी असोसिएशन, आयुक्त कार्यालय, मंत्रालय अनेक अगणित वेळा पाठपुरावा केला आहे. प्रत्येक वेळी आपण वल्गना नाही केली तर RTIच्या माध्यमातून आपण बघत आहात सगळ्या जिल्ह्यात, म्हणजेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून रिक्त पदे किती आहेत याचा ऑथेंटिक आकडा आपण घेत आलोय आणि तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देत सुद्धा आलोय. तर या माध्यमातून सर्व टीम पाठपुरावा करत आहे. आज कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेला टीम गेली आहे. नांदेडमध्ये मी स्वतः 4 दिवसापूर्वी समाज कल्याण विभागाकडे, अजून सर्व विभाग अनभिज्ञ आहेत. जरी ते पवित्र पोर्टलच्या कक्षेत आले असले तरी ते विभाग अनभिज्ञ आहेत. तर त्यासाठी आपला पाठपुरावा होणं महत्त्वाचं आहे. अनेक जिल्हा परिषद असतील, अनेक आस्थापना असतील, तुमचा जर गोड गैरसमज असेल की त्यांच्याकडे रिक्त पदे आहेत आणि ती रिक्त पदे पवित्र पोर्टलला आपसुकच येणार, तर तसं नाही होत मित्रांनो. 2022चा खूप मोठा अनुभव आहे. त्या पूर्वीच्या सर्व अभियोग्यताधारकांना तुम्ही विचारू शकता काय किती कटू अनुभव आले. अगणित वेळा आंदोलनाची तर मालिका उभीच करावी लागली, पण अगणित वेळा पाठपुरावा करावा लागला. तेव्हाच कुठं एक शिक्षक भरतीचं पद आलं आणि एक शेवटच्या घटकापर्यंत अभियोग्यताधारक बांधवांना न्याय मिळवून देऊ शकलो. तर त्यासाठी प्रत्येक आस्थापनेवरती पाठपुरावा हा महत्त्वपूर्ण आहे आणि पाठपुराव्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तब्बल 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. तर अनेकांनी सांगितले होते, युवा विद्यार्थी असोसिएशन ठामपणे सांगतो, जो मुद्दा घेतोय तो सगळ्यांच्या हिताचा घेतलाय. प्रत्येकाने सांगितले होते एक बिंदू एक व्यक्ती ही मागणी होणारच नाही, यावर हसले होते. पण मला वाटतं त्यावर आपण यशस्वी होतोय आणि ही मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनचे विजय यादव सर, स्वतः प्रियांका जगताप मॅडम, रत्नाकर गवारी सर, उदय जाधव सर, सिद्धेश्वर कदम सर, संभाजी बोरे सर अशी पुण्याची टीम चर्चा करून आली आयुक्त कार्यालयात आणि एक पद एक बिंदूवरती काम चालू आहे.
तर आज युवा विद्यार्थी असोसिएशनचा हा विजय आहे, हे मोठ्या अभिमानाने सांगतो आणि खात्रीपूर्वक सांगतो. तर त्यावरती आपल्याला मागणी घेतली यावरच हास्यास्पद चालू होतं इतरांचं, पण जे काम करतोय का ऑथेंटिक करतोय त्याचे रिझल्ट आज आपण बघताय. 28-29 ऑक्टोबरला या महाराष्ट्रातील पहिले शिक्षक भरतीचं आंदोलन युवा विद्यार्थी असोसिएशनने छेडलं आणि त्यामध्ये एक पद एक बिंदू सर्वप्रथम मागणी घेतली आपण आणि एक मागणी केल्यानंतर आपण ती शेवटपर्यंत नेतो आणि शेवटपर्यंत मागणीचा आज काय रिझल्ट आलाय आपल्याला भविष्यात दिसणारच आहे. तर या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळावा ही मुख्य हेतू घेऊन आपण लढतोय आणि रस्त्यावरती लढतोय. ग्राउंड लेवलवरती काम करणारं एकमेव संघटन आहे. जागा युट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती बोलून येणार नाही. तर तुमच्या सर्वांना विनंती करतो, एक प्रत्येक आस्थापनेवरती बाहेर निघा. मग ती तुमच्या विभागातली जिल्हा परिषद असेल, तुमच्या विभागातली समाज कल्याण विभागाचं कार्यालय असेल, तुमच्या विभागातलं आदिवासी विकासचं एटीसी असेल किंवा प्रकल्प कार्यालय असेल, अर्थातच एटीसी पीओ किंवा आदिवासी विकास अपर आयुक्त कार्यालय किंवा त्या अंतर्गत चालणारे प्रकल्प अधिकारी कार्यालय. तर महाराष्ट्रामध्ये 4 एटीसी आणि 30 प्रकल्प आहेत. याशिवाय महानगरपालिका असतील, महानगरपालिकेला युवा विद्यार्थी असोसिएशन अनेक महानगरपालिकेमध्ये गेली आहे. मग त्या 224 नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत असेल, 29 महानगरपालिका असतील, त्यासोबतच 36 जिल्हा परिषद असतील, महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था आता तर त्यावरती येऊ द्या. 9 ते 12च्या विद्यार्थ्यांसाठी जे अभियोग्यताधारक बांधव भगिनी 9 ते 12च्या संपर्कात आहेत, संस्था चालक काय करतायत आणि संस्थेची परिस्थिती काय आहे हे वेगळ्या शब्दात तुम्हाला सांगायची गरज पडू नये बांधवांनो. कारण संस्थेकडे अगणित पदे वॅकन्सीज आहेत परंतु ते देत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आपण एका संस्थेवरती 20-20% अंशतः अनुदानित असेल संस्था, त्यावरती आपण अगणित वेळा पाठपुराव्यासाठी गेलो. एका जागेसाठी 10 वेळा पाठपुरावा झाला तर आपल्याला यश मिळालं. परिश्रम हे कधीच वाया जात नाहीत, लढावं लागतं आणि शिक्षक भरती हे सहज होत नाही. हा मागचा इतिहास आहे आणि इतिहासच पुरावे देतोय. म्हणून तुमच्या समोर सांगतोय की शिक्षक भरतीमध्ये पाठपुरावा केल्याशिवाय, लढा दिल्याशिवाय आणि प्रत्येक जागेसाठी झुंज दिल्याशिवाय ती पदपवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे येणार नाही. तर टीईटी, सीटीटी आणि ह्या परीक्षा उत्तीर्ण नसलेले जे बांधव आहेत 9 ते 12चे खाजगी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जे 9 ते 12च्या संपर्कात म्हणजे प्रतीक्षेत आहेत, तर त्यांना विनंती आहे, खाजगी शैक्षणिक संस्थेवर युवा विद्यार्थी असोसिएशनचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. माझा मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधा. युवा विद्यार्थी असोसिएशनच्या कुठल्याही टीमवरच्या बांधवांना तुम्ही संपर्क साधा. प्रत्येक जण तुम्हाला निवेदनाच्या प्रती पोहोचवेल, तुम्हाला सहकार्य पोहोचवेल आणि त्या टीम सोबत कनेक्ट करून घेईल. तर त्या माध्यमातून आपला लढा हा व्यापक स्वरूपाचा होईल. प्रत्येक आस्थापनेवरती आपण आपलं रिक्त जागेंचा जाहिरातीद्वारे येण्यासाठी आपला पाठपुरावा यशस्वी होईल आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यात आणि स्वतःला न्याय मिळवून देण्यात यशस्वी होऊ. तर त्यासाठी आपल्या सर्व जिल्हा टीम हे कार्यरत आहेत. आपण बघताय दररोज पोस्ट मी टाकण्यामागचा उद्देश, वेळ जातोय, त्रास होतोय, त्यामध्ये प्रत्येक ग्रुपवर पोस्ट शेअर करणे ही संयुक्तिक म्हणजे त्यासाठी वेळ खूप जातोय, परंतु करावं लागतं. यासाठी शिक्षक भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे आणि कोण काम करतंय, ग्राउंड लेवलवरती कुठली संघटना आहे आणि प्रत्येक जण कुठल्या अभ्यासिकेवरती कुठल्या आस्थापनेवरती काम करते, ह्यासाठी हे तुम्हालाही कळणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सद्यस्थितीत बिंदू नामावली आणि संच मान्यतेबाबत 4 डिसेंबर रोजी मंत्रालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये त्यांना कडक निर्देश दिले. आता संच मान्यता बिंदू नामावलीची कामं चालू आहेत आणि त्यासोबत या सर्व महत्त्वाच्या बाबींसाठी आपल्याला सज्जग राहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक आस्थापनेवरती वेळोवेळी जाणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रत्येक बाबतीत सतर्क राहून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या प्रत्येक जिल्हा टीमला सहकार्य करा, प्रत्येक विभागीय टीमला सहकार्य करा. राज्यस्तरावर लढण्यासाठी आम्ही लढत आलोय, लढत राहू, यापुढेही समर्थ आहोत. फक्त तुमची साथ हवी आहे. तर त्यासाठी माझी एक विनंती आहे तुमच्या सर्वांना, सद्यस्थितीत संच मान्यता बिंदू नामावली झाली आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन ज्यांची झाली त्यांनी टीम सोबत आपापल्या जिल्ह्याच्या स्थानिक टीमच्या संपर्कात राहा. संपर्क होत नसेल तर माझे संपर्क करा. माझ्याची किंवा इतर तुमचे जे बांधव आहेत, आपल्या टीम ऍक्टिव्ह असलेल्या नांदेड असेल, अमरावती असेल, अकोला असेल, अहिल्यानगर असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, मुंबई टीम असेल, पुणे टीम असेल, ह्या सर्व टीम ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येकाने आपापल्या जालना टीम असेल, छत्रपती संभाजीनगर टीम असेल, परभणी टीम असेल. मी एकटा स्वतः 3 जिल्ह्यात आरटीआय दाखल केले. आरटीआयच्या माध्यमातून आपण बघताय आरटीआय आज आपली 27 जिल्ह्यात आरटीआयने टीमने काम केले. त्या सर्व टीमला सलाम आहे आणि प्रत्येक आस्थापनेवरती 10-10 वेळा निवेदन झाले.
सद्यस्थितीत आपल्याकडे काम करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी आहे आणि त्या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त रिक्त पदांची भरती प्रक्रिया कशी करून घेऊ, मग त्या सर्व विभागाची असेल, विना मुलाखत असेल, मुलाखत असेल, विथ इंटरव्ह्यू असेल, विदाऊट इंटरव्ह्यू असेल, तर त्यासाठी सद्यस्थितीत नगरपालिका नगर परिषदांचा नुकताच निवडणूक कार्यक्रम संपन्न झालाय आणि आता महानगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. लवकर 16 जानेवारीपर्यंत महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम संपणार आहे. तत्पूर्वी त्यानंतर लगेच जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचाही निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे आणि त्यानंतर समायोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. समायोजन हे शालेय शिक्षण विभागाचं लवकरच होईल आयुक्त कार्यालयात काल झालेल्या चर्चेनुसार आणि त्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्था या समायोजन करण्यासाठी दिरंगाई करतील आणि त्यानंतर किती रिक्त पदे त्या आस्थापनेवरती आहेत ते आपल्याला विना मुलाखतीच्या माध्यमातून आणि मुलाखतीच्या माध्यमातून समजून येईल. तोपर्यंत आपला पाठपुरावा जास्तीत जास्त होणं महत्त्वाचं आहे. नुकतेच न्यायालयाने बघितले असेल आपण खाजगी शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या बॅकडेटेड असतील किंवा पवित्र पोर्टल शिवाय पवित्र पोर्टलला डावलून पदभरती प्रक्रिया करू नये. तर ही आपल्यासाठी नामी संधी चालून आलेली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक आस्थापनेवरती पाठपुरावा करा. तुम्हाला शक्य नसेल तर सवलच्या एका संस्थेवरती सुद्धा जा, पण तुमच्या हिश्श्याची लढाई तुम्हाला निवेदनाच्या माध्यमातून, पाठपुराव्याच्या माध्यमातून, त्या जिल्हा टीमच्या माध्यमातून लढावीच लागेल मित्रांनो. कारण तुमचा प्रत्येकाने जर वाटा दिला, मी माझ्या नोकरीसहित इतरांसाठी काम करेल, ही जर भावना मनी ठेवून तुम्ही जर प्रत्येकाने आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या लढ्यात साथ दिली तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. तर या विषयावर इथेच सांगतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.